दर्यापूर व मूर्तिजापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर बसलेले पश्चिम विदर्भातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपूर येथील 11.5 ज्योतिर्लिंग ब्रह्मा विष्णू महेश भगवान विराजमान असलेले श्री लक्षेश्वर शिवालय येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय्य तयारी करण्यात आलेली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी तयारीचा आढावा घेतला। बुधवारी महाशिवरात्रीला भगवान लक्षेश्वरावर रात्री 1 वाजता सामूहिक अभिषेक होईल। त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येईल। सकाळी 11 वाजता तीर्थक्षेत्र लाखपूर येथील विकास कामासाठी 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांचा शिवभक्तांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न होईल। तसेच दरवर्षीप्रमाणे लाखपूर येथील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी, राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू, विविध क्षेत्रातील प्रावीण्यप्राप्त नागरिक, नवनियुक्त अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, सेवाधारी महिला मंडळ यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे आज दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी मूर्तिजापूर तालुका व दर्यापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे। तत्पूर्वी सर्व पाहुण्यांच्या हस्ते भगवान लक्षेश्वराचं पूजन आणि त्यानंतर नुकतंच अकोला जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेमध्ये आपल्या या जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे एक लोकनेते ज्यांनी क्रीडा क्षेत्रात, त्याचप्रमाणे राजकारणात, सिनेसृष्टीत आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केलं आहे असे आमचे गुरुवर्य माजी आमदार प्राध्यापक तुकारामभाऊ बिडकर यांच्या निधनामुळे आज त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवाची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि या सर्व कार्यक्रमामध्ये भरगच्च असे 7 दिवस कार्यक्रम राहतील आणि 8व्या दिवशी या कार्यक्रमाचं समापन या ठिकाणी होणार आहे। मी सर्व परिसरातील शिवभक्तांना विनंती करतो की त्यांनी महाशिवरात्री या यात्रेनिमित्त, महोत्सवानिमित्त लाखपूर येथे यावं, भगवान लक्षेश्वराचं दर्शन करून आशीर्वाद घ्यावा ही सर्व शिवभक्तांना विनंती। आज यहाँ लक्षेश्वर महाराज मंदिर पर सभी पत्रकारों को पत्रकार परिषद ली गई। उसमें माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर को श्रद्धांजलि दी गई। तुकारामभाऊ बिडकर ने ही यहाँ इस मंदिर का शुरुआत विकास से की थी। उसके बाद अभी हरीश भाऊ पिंपड़े ने ये बीड़ा संभाला है और ये विकास हरीश भाऊ पिंपड़े पूरा करेंगे ऐसी मुझे खात्री है। और सभी लक्षेश्वर महाराज के पदाधिकारी जो को मैं शुक्रिया अदा करता हूँ, मुझे उन्होंने यहाँ निमंत्रण दिया। संध्याकाळी 7 वाजता शिव महापुराण कथा संपन्न होईल। गुरुवारी सकाळी 10 वाजता तुळशीदासजी धर्माळकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात येईल। संध्याकाळी 7 वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक निघेल। गुरुवारी सकाळी 9 वाजता पूर्णा नदी तीरावर दहीहंडीद्वारे महोत्सवाची सांगता होईल। श्री लक्षेश्वर संस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, फराळ व्यवस्था, पिण्याचे पाणी, मंडप व्यवस्था इत्यादी तयारी करण्यात आलेली आहे। सर्व शिवभक्तांनी महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री लक्षेश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आलेलं आहे। संजय मग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।